नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 4 मार्च वार मंगळवार आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या पीक विमा अनुदान आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया। आजच्या राज्यातील 50 झटपट शेतकऱ्यांच्या बातम्या। सविस्तर अपडेटसाठी नक्की चॅनल सबस्क्राइब करा। प्रत्येक तालुक्यात बाजार समिती करण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांचा निर्णय। महाराष्ट्रात जवळजवळ 100 नवीन बाजार समित्या उभारण्याचा सरकारचा मोठा निर्णय। लसूण, फ्लॉवर, शेवगा, कोबीच्या दरात घसरण, राज्यसर व राज्यातून आवक वाढली। ऊस उत्पादकांना टनामागे 166 रुपयांचा फटका, साखर उद्योगाच्याही 1600 कोटींचे नुकसान झाले। शेतकऱ्यांचा मोठा नुकसानीचा दावा, सरकार काय करणार याकडे लक्ष। वन विभागाने केली शिकाऱ्यांची शिकार, गगनबावडा तालुक्यातील वन विभाग अलर्ट मोडवरती, कारवाईचे नागरिकांतून स्वागत। शेतकऱ्यांच्याही पिकाला होता मोठा धोका। दाट धुक्याने काजू मोहर होरपळला, उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता। कोकणात सर्वात मोठा धक्का, कोल्हापूर काजू निर्यात केंद्राची घोषणा हवेतच विरली। उन्हाळा ठरणार तापदायक, मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्ण लाटांचा इशारा। महाराष्ट्रामध्ये तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। लोकांनी उन्हाळ्यामध्ये काळजी घेण्याचे आवाहन सरकारमार्फत करण्यात आले आहे। द्राक्षांच्या आगाराला टंचाईच्या झळा, जालना जिल्ह्यातील बागांना टँकरने पाणी देण्याची आली वेळ। बागा वाचवण्याचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आहे मोठे आव्हान। चालू गळीत हंगामात ऊस खोडवा उतार्यात मोठीच बळीराजा फसला राजकीय जाळ्यात, एकरी 40 ते 60 हजारांचा तोटा झाल्याची माहिती। केंद्रीय मंत्री सुरक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदे गटाची असल्याचा दावा, दबावामुळे अटक नाही। पियुष मोरेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याची माहिती, मात्र सरकार डोळझाक करत असल्याचा रक्षा खडसेंचा आरोप। कांदा, बटाटा, हिरवी मिरची महागली, पालेभाज्यांची आवक वाढली। एकूण उलाढाल 6 कोटी 70 लाख रुपयांवरती। महाराष्ट्रात पालेभाज्याची दर घसरण्याची शक्यता। साखर, गुळाची दरवाढ, हिरवा वाटाणा आणखी घसरला। उन्हाचा कडाका वाढल्याने साखरेचा खप वाढल्याने साखरेची गुळाची मागणी वाढल्याचीही माहिती। गद्दारांची ठाण्यात दिंड काढणार, शिवसेना नेते संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जाऊन पुन्हा नवा एल्गार, शिवसैनिकांना मिळाली नवीन ऊर्जा। सीसीआयच्या कापूस खरेदीत 1000 कोटींचा घोटाळा, महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या नेत्यांनी घोटाळा केल्याचा दावा, मात्र आहेत टाळेबंद धनंजय मुंडे। छिंदवाडामध्ये आढळले पॉझिटिव्ह नमुने, पाळीव मांजरीमध्ये बर्ड फ्लू असल्याची माहिती। मटण, चिकन, अंडी खरेदी विक्रीवर केली आहे शासनाने मोठी बंदी, त्यामुळे सगळीकडे बंदीच। ठाण्यातील आजोबांना कुरिअर डिलिव्हरी पडली महागात, 2 रुपयांच्या बदल्यात 10 लाख रुपये गेल्याची त्यांनी दिली माहिती। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मार्चमध्ये भीषण उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान वाढणार, मात्र मार्चच्या उत्तरार्धामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाचीही जोरदार शक्यता। शिवसेना भाजपात विलीन करा, अमित शहा यांचे एकनाथ शिंदेंना थेट होते आदेश। संजय राऊत यांच्या दाव्याने शिंदे गटात मोठी खळबळ, शिंदे गट संपणार असल्याची भावना सुरू झाल्याची माहिती। लसणाची 400 वरून 100 वरती घसरगुंडी, लाल मिरची 40% घटल्याने शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण, शेतकरी संकटात आल्याची माहिती समोर येत आहे। टोमॅटो काहूक बाजारात 8 ते 10 रुपयांवरती घसरले, हिवाळा सुरू झाल्यापासून काहूक बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाल्याची माहिती। थकीत ठिबक अनुदान आठवडाभरात होणार जमा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची शेतकरी मेळाव्यात ग्वाही।
शेतकऱ्यांचे दर हेक्टरी 15 ते 20,000 रुपये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील 77 कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला. अपुऱ्या ऊसामुळे कर्नाटक, महाराष्ट्रात कारखाने गतीने बंद झाल्याची माहिती. यंदा 270 लाख टन साखर शक्य. कापूस खरेदीसाठी केंद्राशी चर्चा करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी ग्वाही. सौर पंपाचे पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना 2 महिन्यात जोडणी मिळाल्याची माहिती. शेतकऱ्यांची तूर आली अडचणीत. तुरीला 8,000चा दर देण्याची मागणी. कर्नाटकप्रमाणे 450 रुपये बोनस जाहीर करा, सरकारने केली आहे मागणी. आता काय होणार बघूया. कर्जमाफीऐवजी जुन्या योजनांवरती बोलवण. शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच नसल्याने सरकारचा खूप मोठा लॉस. 49,000 शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही. कर्जमाफी बँकाची तांत्रिक अडचणीमुळे रखडली. उत्तर प्रदेशची आघाडी साखर उतारात. देशात आघाडीवरती साखर उतारामध्ये महाराष्ट्राचा टक्का घसरल्याची ही माहिती सध्या समोर येत आहे. जपानी द्राक्षे प्रति किलो 8 लाख रुपये. कोप्पल फळ प्रदर्शनातील आकर्षण. जपानमधून रुबी रोमन प्रकारची द्राक्षे आल्याने एवढी मागणी. सोयाबीन, तूर, कापसाला भाव मिळालाच पाहिजे. अमरावतीत शिवसैनिकांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावरती फेकले सोयाबीनचे कडे. त्यामुळे दादा भुसे संतापले. धानासाठी बारदाना पुरवठ्यात 25 लाखांचा गैरव्यवहार. आदिवासी विकास महामंडळाकडून गुन्हा दाखल होण्याची मागणी. आता आदिवासी विकास महामंडळ येणार. अडचणीमध्ये शेतकऱ्यांना लुटल्याचा हा होता मोठा प्रकार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.